माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः. भूमी ही माझी माता आहे आणि मी पृथ्वीपुत्र आहे, अशा तऱ्हेचा अमौलिक संदेश भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि साहित्यामध्ये आढळतो. पंचमहाभूतापासून माणसाची निर्मिती झाली आणि ही सृष्टी आकाराला आली. या सृष्टीपासूनच पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश यापासून माणूस निर्माण झाला, सृष्टी निर्माण झाली. आणि या सृष्टीनं माणसाला एक नवी शिकवण दिली की हे माणसा, तू द्यायला शिक. हा संकल्प श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनामध्ये सदैव आपल्याला दृष्टीस पडतो. नेहरू घराण्याला ओळखत नाही असा भारतीय विरळाच. याच अलौकिक घराण्यात जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू या दाम्पत्याच्या पोटी अलाहाबाद इथं 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका तेजस्वी कन्यारत्नाचा जन्म झाला. मोतीलाल नेहरूंनी तिला आपल्या आईचं इंदिरा हे नाव दिलं. आई वडिलांनी तिला प्रियदर्शनी म्हटलं. आनंद भवनात एका तेजस्वी रत्नाची प्रतिभा फाकू लागली. आनंद भवनात पाश्चात्य आणि हिंदू संस्कृतीचा सुरेख संगम झाला होता. घरात सतत स्वातंत्र्य चळवळीचा विषय आणि त्या अनुषंगाने येणारी अनेक थोर व्यक्तिमत्व, आई कमलाजी आणि वडील जवाहरलालजी यांचा प्रभाव इंदिराजींवर न पडता तरच नवल. आईचा सतत सहवास आणि वडील इंदिराजींचे बापू यांचा पत्रातून सहवास यामध्ये तिचं व्यक्तिमत्व विकसित होऊ लागलं. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे इंदिराजीही लहानपणी अल्लड, अवखळ होत्या. झाडावर चढणं, परीकथा, विज्ञान कथा, जादूच्या गोष्टी वाचणं त्यांना अतिशय आवडत असे. बाहुल्यांशी खेळताना झाशीची राणी किंवा तत्सम कथानक घेऊन तासनतास रमत असत. आजोबा आणि बापू यांना आपल्या चौकस बुद्धीला पडणारे प्रश्न विचारून भंडावून सोडणं आणि घरात सतत दंगा करणं हा तर जणू त्यांचा नित्यक्रमच होता. इंदिराजींचं शिक्षण देशविदेशात विविध ठिकाणी झालं. पुण्यातील पीपल्स ओन स्कूलमध्ये त्यांच्यावर कला आणि संस्कृती यांचा प्रभाव पडला. इथे त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला. पुण्यामध्ये महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची हुजूर पागा ही संस्था 2 ऑक्टोबर 1884 साली स्थापन झाली. तिथे आपण आता उभे आहोत. या संस्थेच्या वसतिगृहामध्ये माननीय इंदिराजी साधारणपणे 1937 ते 1939 या कालावधीमध्ये या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहिल्या होत्या. त्याचा आम्हा सर्वांना अतिशय अभिमान आहे. त्यानंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यावर स्वावलंबनाचा संस्कार झाला. इथे त्यांनी फ्रेंच, बंगाली आणि जर्मन भाषांचा अभ्यास केला. गुरुदेवांच्या चित्रांगदा नाटकाचा प्रभाव पुढे राजकीय कारकिर्दीत महिला कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी उपयोगी पडला. बापूंच्या पत्रांनी त्यांना या विशाल जगाची ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी हिंडून तेथील जनजीवनाचं निरीक्षण करणं आणि लोककलांशी एकरूप होणं यात त्यांना आनंद मिळू लागला. पुढे देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्यानंतरही आपली निसर्गाशी असलेली मैत्री त्यांनी तोडली नाही. त्यांना पक्षी निरीक्षणाचा नाद होता हे किती जणांना ठाऊक आहे. इंदिराजींचं निसर्गावरती पूर्वीपासून प्रेम होतं. 1972 साली स्टॉकहोमला ह्या निसर्गाच्या संबंधी चर्चा करण्याकरता, कारण हे वाईल्ड लाईफ संबंध निसर्ग हा धोक्यात येतो आहे, तर याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्या ठिकाणी निर्णय मिनिस्टर्स आले होते, पण पहिल्या पंतप्रधान स्वतः इंदिरा गांधी होत्या, कारण त्याचा त्यांच्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि या देशातील पशुधन, पक्षी, जंगल वाचवल्याशिवाय आपण जगणार नाही हा विचार त्यांनी 1972 साली मान्य केला. टायगर प्रोजेक्ट देशामध्ये त्याच वेळेला सुरू झाला. या देशामध्ये वाघांची संख्या कमी होणे हे काम इंदिरा गांधीच्या नेतृत्वामध्ये झालं. इंदिराजींना त्यांच्या वडिलांनी अमीर खुसरो, बिथोवन इत्यादी उत्तुंग व्यक्ती समजावून दिल्या. या सकस वाचनाचा उपयोग त्यांना राजकारणात झाला. असं असलं तरी जोन ऑफ आर्क ही त्यांची स्फूर्ती देवता होती. बालवयातच त्यांनी बालचरखा संघ आणि वानर सेना यांची स्थापना केली. यातून त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक दिसून येते.
ही वानरसेना स्वातंत्र्य चळवळीची पत्रकं वाटणं, जखमी स्वयंसेवकांवर उपचार करणं, भूमिगत पुढाऱ्यांचे गुप्त संदेश एकमेकांना पोहोचवणं अशी कामं करायची. आई कमलाजींच्या निकटवर्तीयांपैकीच फिरोज गांधी या धडपड्या उमद्या तरुणासह जीवनाची वाटचाल करण्याचा आपला निश्चय प्रचंड विरोध असतानाही 16 मार्च 1942 रोजी इंदिराजींनी अंमलात आणला. वैवाहिक आणि सामाजिक आयुष्य एकाबरोबरच सुरू होतं. या काळात त्या राजीव आणि संजय या 2 मुलांच्या आई झाल्या. पण ही वाटचाल अर्ध्यावरच सोडून 1959 मध्ये फिरोजही निघून गेले. आधी आजोबा, मग आई आणि आता तर जीवनसाथी असे एकामागून एक अनंतात विलीन झाले. आपल्या वडिलांच्या बरोबरीनं आता इंदिराजीही राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाल्या. एकाच वेळी कर्तव्यदक्ष माता आणि आदर्श कन्या अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पेलल्या. माता म्हणून त्या फार आदर्श माता होत्या. त्यांनी आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं, संस्कार व्हावे असे सतत प्रयत्न केलेले. परंतु नियती मात्र हसत होती. 27 मे 1964 रोजी जवाहरलालजी त्यांना सोडून गेले. आता सर्व वाटचाल. एकदा मी पहिल्यांदाच मिसेस गांधी देवगडला येणार आणि आम्हाला तिथे आमंत्रित केलं होतं त्यांना भेटायला. इलेक्शनची धामधूम होती आणि त्या हेलिकॉप्टरने येणार होत्या. लोक सगळे त्यांची वाट पाहत होते. त्या आल्या, कोल्हापूरहून आल्या, हेलिकॉप्टर उतरलं आणि त्यांच्याबरोबर मला म्हणाल्या, ये मी रत्नागिरीला तुला सोडून येईन. त्या रत्नागिरीला एका मोठ्या सभेला जाणार होत्या. कोल्हापूरहून आल्या, काहीतरी 2, 2:30, 3 वाजले होते दुपारचे आणि त्यांचं भाषण वगैरे झालं. इंदिराजी इतक्या काही त्यांचे जोरात चालायच्या आणि त्यांच्यामध्ये जी काही नवीन जोम असायचा इलेक्शनच्या वेळेला लोक पाहिल्यानंतर. परंतु त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या हेलिकॉप्टरमधून गेलो रत्नागिरीला, ते तिथं झोपी गेल्या. त्या छोट्याशा त्यांच्या स्वतःच्या खुर्चीवर बसल्या होत्या तिथे हेलिकॉप्टरमध्ये. तर कितीतरी त्या थकल्या असतील, परंतु त्या बाहेर दाखवून देत नसत. आणि लोकांना पाहिल्यानंतर उतरून परत रत्नागिरीला गेल्यानंतर पटापट चालून गेल्या. एक असं दिसायचं की खरोखरच त्यांच्यामध्ये एक नवीन शक्ती लोकांना भेटल्यानंतर निर्माण व्हायची. एक अशा तऱ्हेची एक व्यक्तिमहत्त्व ज्यांच्यापासून अनेक काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. इंदिराजी आयरीन बॅरोज म्हणून ओळखतात की नाही माहीत नव्हते, परंतु आयरीन म्हणून हाक मारत. हजारो लोक ज्या व्यक्तीला ओळखतात ती व्यक्ती मला ओळखते, त्यावेळी मला धन्य वाटते. पुरुष असो वा महिला, व्यक्तीला त्या नावाने ओळखत हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष गुण होता. May be a man or a woman to recognize people as a human being. वादळातील दीपस्तंभाप्रमाणे इंदिराजी राजकारणात शांत आणि अढळ राहिल्या. 75-76 मध्ये आम्ही किंवा त्याच्या पूर्वी असेल स्वातंत्र्य सैनिकांना आपण पेन्शन दिलं पाहिजे. ते असेच तडफडत आहेत जे देशासाठी लढले, तुरुंगात गेले, मार खाल्ला, त्यांनी मान्य केलं आणि त्यांच्या काळातच हे स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरू झालेलं आहे. आणि त्या मेळाव्याला त्या आल्या होत्या. जो मेळावा आम्ही आयोजित केला होता स्वातंत्र्य सैनिकाचा, तर त्या आलेल्या होत्या. एक मला चांगली आठवण आहे. त्यांच्या कारकिर्दीत अहमदाबाद इथे राष्ट्रीय डिझाईन संस्था उभी राहिली. दिल्लीत बालभवन आणि बाल सहयोग साकारलं. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्स अँड कल्चरची स्थापना झाली. अनेक सागरी प्रकल्प, खत निर्मिती प्रकल्प उभे राहिले. इंदिराजी कुठच्याही प्रदेशात गेल्या, आपल्या भारत देश विविध तऱ्हेच्या लोकांचे भेष असतात, कपडे असतात, तर त्या भागातल्या
वेशभूषा करत असत. महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी, तसंच ओरिसा म्हणा किंवा इतर भागामध्ये त्या तऱ्हेचे कपडे ते घालत. इंदिराजी सदाच सांगायचे की आपल्या खेड्यापाड्यामध्ये हे छोटे छोटे उद्योग निर्माण झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हस्तकला ही आपली पारंपरिक हस्तकला आहे, ती कशी काय उठून निघेल, त्याला व्यवस्थित वळण दिलं जाईल आणि त्याची उद्योग तो निर्माण करून लोकांना उदरनिर्वाहासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, ह्याच्यावर त्यांनी भर दिली. पुपुल जयकर, त्याचप्रमाणे इतर कमलादेवी चट्टोपाध्याय वगैरे चांगल्या दर्जाच्या लोकांकडून त्यांनी सल्ले घेतले आणि स्वतःही त्यांच्या म्हणत असते त्या तऱ्हेनं त्यांना लहानपणापासूनच गांधीजींनी सुद्धा आपल्या आश्रमामध्ये त्यांना वळण दिलं होतं आणि ते ह्याच्यावर त्यांनी अनेक भारतामध्ये वेगवेगळ्या खेड्यामध्ये हे लघुउद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एशियाडचं आयोजन करून त्यांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलं. खेळांच्या संबंधी सुद्धा त्यांना हौस होती. म्हणजे माझ्याच आग्रहातून आपले कबड्डीचे ऑल इंडियाचे सामने व्हायचे आणि मी हौशी कबड्डी फेडरेशनचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे तुम्ही या एकदा. त्यामुळे मी ऐकले पण मला फारशी कल्पना, तुम्ही या तर खरं म्हणून फार चुरशीचा डाव असतो आणि म्हटलं कमीत कमी खर्चात अत्यंत चुरस निर्माण करणारा, सगळ्यांना आनंद देणारा असा डाव आहे. त्या आल्या, थांबल्या, त्यांनी ते पाहिलं आणि खरोखर त्यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. म्हणजे फारच चतुराईने हा सगळा डाव खेळायला लागतो, आक्रमकही असायला लागतं आणि चतुराई पण असायला लागते. हे त्यांचं तोंडातून बाहेर पडलेले शब्द आहेत, पण सगळ्या खेळाडूंचं त्यांनी कौतुक केलं होतं. त्यांना अशी हौस होती आणि आशिया हे भारतामध्ये व्हावं म्हणून त्यांनी फार पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळंच दिल्लीचं जे स्वरूप बदललं ते त्या एशियाडमुळं बदललेलं आहे. युनोमध्ये भारताचा आवाज दुमदुमला. नाम आणि चोगम परिषदांमधल्या त्यांच्या सहभागानं बड्या राष्ट्रांचे डोळे विस्फारले. देशविदेशातील विचारवंत, कलाकार, राजकारणी, मुत्सद्दी यांच्या भेटीगाठीतून मैत्री जोडणं हा चमत्कार केवळ इंदिराजीच करू जाणेत. 1982 साली मी श्रीमती इंदिरा गांधी ज्या आपल्या प्रधानमंत्री होत्या त्यांच्याकडं परत एकदा गेलो. आम्हाला समजून आलं की शोगमची रिट्रीट ही दिल्लीच्या बाहेर होणार आहे. दिल्लीला शोगम म्हणजे कॉमनवेल्थचे सगळे हेड्स ऑफ नेशन तिथे येणार आहेत. तर मी श्रीमती गांधींना विनंती केली की मॅडम तुम्ही मुद्दाम गोव्याला ही रिट्रीट घ्या, कारण गोवा हा सुंदर प्रदेश आहे, इथं सर्व तऱ्हेची संस्कृती तुम्हाला दृष्टीला येईल. मी पाहीन म्हणून सांगितलं आणि त्या 1982 इथं आल्या, गोव्याला भेट दिली त्यांनी आणि मग अचानक सगळ्या व्यवस्था पाहून अचानक एकदा हेलिकॉप्टर घेऊन त्यांनी कॅप्टनला सांगितलं त्या हेलिकॉप्टरच्या अमुककडं उतरव म्हणून. त्याला माहीत नव्हतं पण त्यांनी ते ताबडतोब तिथं उतरण्याचं तिथं त्यांनी धैर्य केलं आणि तिथं ते हेलिकॉप्टर चर्चजवळ, ओल्ड गोवाच्या चर्चजवळ उतरवलं. तिथं त्या जाऊन बघितलं त्यांनी, कारण त्यांना पाहायचे होते व्यवस्था कशी काय करता येईल ती. अशा तऱ्हेनं परकी जे आपले पाहुणे येणार होते, वेगवेगळ्या राष्ट्राचे अध्यक्ष, प्रधानमंत्री वगैरे वगैरे, तर त्यांच्यासाठी ती व्यवस्था केली गेली. प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ह्याही मग 1983 इथे ती शोगम रिट्रीट झाली आणि व्यवस्थित रीतीने. आणि शेवटी त्यांनी आपल्या पत्रकारांशी बोलताना सुद्धा सांगितलं, मला खरोखरच आनंद होतो आहे की पहिल्यांदाच मी ह्या गोमांतक छोट्याशा आपल्या राज्यामध्ये ही एवढी मोठा हा कार्यक्रम घडवून आणला. When she became a prime minister, I happened to be in a cabin and I had carried the photographs which I had with her in Goa when she last visited. त्या पंतप्रधान झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. माझ्याकडे काही फोटोग्राफ्स होते.
And मी त्या she had a फोटोग्राफवर habit त्यांची of सही writing मागितली. everything with a pencil. त्या पेन्सिलने She लिहित told असत. me, "No, I am not त्यांच्याकडे carrying a पेन pen. नव्हतं. Do you have a pen?" But त्यांनी the माझ्याकडे security पेन man मागितलं intervened because आणि त्या पेननं सही as the केली. blue book, the security खरं तर would sit सुरक्षेच्या down. नियमांप्रमाणे Cannot receive त्यांनी पेन anything घ्यायला from a नको stranger. होतं. But Indiraji पण त्यांनी ते accepted the घेतलं. pen, my fountain pen, and त्यांनी photographed my माझ्यासारख्या photograph. तरुणावर दाखवलेल्या So these are विश्वासाने the मी अगदी small भारावून things गेलो. which carried a strong impression on a young man like me. त्यांच्या संपर्कात येण्यासाठी कुठलंही बंधन नव्हतं. आवश्यकता होती ती केवळ मानव असण्याची. It so happened that असं my झालं son एकदा was with me माझा in मुलगा Delhi. माझ्यावर दिल्लीला आला होता. And I went सकाळीच early मी morning मुलासह because I had to त्यांना join the भेटायला tour गेली with my कारण son. आम्हाला एका सहलीला जायचं When I was होतं. talking, अचानकपणे त्यांनी विचारलं, suddenly she said, तुमच्या मुलाने नाश्ता "Has he had केला his का? breakfast?" आम्ही खरोखरीच नाश्ता केला I didn't know नव्हता. what to say, त्यांनी whether मग to say नोकरास yes or no. बोलावून Really, we टेबल have not लावायला had. सांगितलं. She called त्यानंतर the त्यांनी boy and आम्हाला said, नाश्त्यास "Leave the बोलावलं." table. माझा मुलगा खूप Then खुश she said, झाला. "Come on, join मला us for काय breakfast." बोलावं सुचत My नव्हतं. son was thrilled, and I was really, I don't know what to say. The privilege I had to have breakfast with her. Lunch, dinner, of course, we have had many times. But in her त्यावेळी dining room, नाश्त्यासाठी She संजय sat आणि there. मेनका बसले Sanjay होते. was त्यांचे there, 2 मोठे Menika was कुत्रेही there. होते. त्यांनी मेनकाला Two big विचारलं, dogs, कुत्र्यांना चपाती her घातली favorite का? dogs. मेनकाने And हो she was म्हटलं. asking, "Have you given them the chapati?" She asked Manika. She said yes. Then she said, "Irene, what would you like?" My favorite is toast. इंदिराजींना तीळ चटणी with आणि til टोस्ट ब्रेड chutney, खूप she said. आवडायचे. And she त्यांनी was मला already with ब्रेडला the तीळ knife चटणी लावून going to खाण्यास apply दिली. this मला chutney. खूप आवडलं. And even though I cannot bite toast, just to please and to know what that til chutney is like, and because it is her favorite, I said, "I'll have it, Mrs. Gandhi." And she put that in my plate. And my son enjoyed his breakfast. And I can मी तो never प्रसंग forget कधी that विसरू breakfast, शकत नाही. which has मला given आजही तो me प्रसंग आठवला की एक स्फूर्ती inspiration, आणि प्रेरणा मिळते. courage and energy to work. माझं सारं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पण केलेलं आहे. माझ्या आयुष्यातील रक्ताचा थेंब आणि थेंब या भारतमातेच्या कार्यासाठी उपयोगी हो, अशा तऱ्हेची भावना शेवटपर्यंत श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ठायी होती. परमेश्वराकडे त्यांचं मागणं एकच होतं, वंदे मातरम अव्यक्ताम व्यक्तांच जननीं पराम दीनोहम बालकम कांक्षे सेवाम जन्मनी जन्मनी. आई परमेश्वरा, याच राष्ट्रामध्ये मला जन्माला घाल आणि या राष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा पुन्हा मला संधी दे.